या देशात आणि महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे। जर ती घटना तशी घडली असेल, पोटच्या मुलांना जर तिथं पैशासाठी विकलं जात असेल, ही दुर्दैवी गोष्ट आहे। एक तर ही चुकीचीच आहे, मी निषेधच या गोष्टीचा करतो। तुम्ही पालक असणार, कितीही आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची असली, पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे। पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये, याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही जय पवारांच्या लग्नात गेलेला होता, रोहित दादा तुमचा आणि अजित पवारांचा डान्सचा व्हिडिओ संपूर्ण व्हायरल झालेला होता। त्यावरती देखील राम शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली की यांच्या राजकारणामुळे माझा बळी गेलाय। राम शिंदे सरांचं कसं आहे, 2019ला पडले, ते रडले, त्यांना आमदारकी मिळाली। त्यानंतर 2024ला ते पडले, रडले, त्यांना सभापतीपद तिथं मिळालेलं आहे। त्यामुळे रडण्याची त्यांची थोडीशी सवय आहे। कोविडच्या काळामध्ये लोक महाराष्ट्राची अडचणीत होती, पण कर्ज जामखेडची सुद्धा अडचणीत होते, तेव्हा हे घरी बसून त्यांच्या लॉनला पाणी दिल्यामध्ये मग्न होते। आणि 2024ला प्रचार गुंडांना घेऊन माझ्या विरोधात तिथं केला। त्यामुळे इथं येऊन तुमच्यासमोर ते जर रडत असतील तर ती त्यांची जुनी सवय आहे, त्याला खूप सिरियसली तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका। इगोइस्टिक माणसाला इगो सांभाळणं जास्त महत्त्वाचं असतं, पद सांभाळण्यापेक्षा। त्यामुळे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।